इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 17वे जैव तंत्रज्ञानाची ओळख या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। आपण यामध्ये प्राणी ऊतींची माहिती अभ्यासलेली आहे। आता आपण अभ्यासूया वनस्पती ऊती। वनस्पती ऊती या दोन प्रकारच्या असतात, विभाजी ऊती आणि स्थायी ऊती। स्थायी ऊतींचे पुन्हा दोन प्रकार पडतात, सरल स्थायी ऊती आणि जटिल स्थायी ऊती। सरल ऊतींची माहिती आपण घेतलेली आहे। सरल ऊती म्हणजेच या ऊतींमध्ये सर्व पेशी एकसारख्या प्रकारच्या असतात आणि जटिल ऊतींमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी एकत्र येऊन काम करत असतात। विभाजी ऊतींचा आपण अभ्यास करूया। वनस्पतींच्या ठराविक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागातच वाढ सुरू होते। या ऊतींच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशीभित्तिका असून त्या दाटीवाटीने रचलेल्या असतात। या पेशींमध्ये बहुधा रिक्तिका नसतात। या पेशी अतिशय क्रियाशील असतात। वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे। विभाजी ऊती वनस्पतीच्या कोणत्या भागात आहेत त्यानुसार विभाजी ऊतीचे 3 प्रकार पडतात, ते आपण बघूया। पहिला प्रकार आहे प्ररोह विभाजी ऊती। या मूळ आणि खोडाच्या टोकाशी असतात। त्यांचं कार्य आहे मूळ आणि खोडाची लांबी वाढवणे। जसजसं झाड वाढत जातं त्या पद्धतीने झाडाची उंची वाढते आणि त्याचबरोबर मुळांची सुद्धा लांबी वाढली जाते आणि हे कोणामुळे होतं तर प्ररोह विभाजी ऊतींमुळे। त्यानंतर आंतरीय विभाजी ऊती या पानांच्या, देठाच्या व फांद्यांच्या तळाशी असतात। या ऊतींमुळे फांद्यांची वाढ होते, पाने व फुलांची सुद्धा निर्मिती होते। त्यानंतर तिसरा प्रकार आहे पार्श्व विभाजी ऊती। या मूळ व खोडाच्या पार्श्व भागामध्ये असतात। या ऊतींमुळे मूळ व खोडाचा घेर आणि रुंदी वाढवली जाते। आता आपण बघूया स्थायी ऊती। विभाजी ऊतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यांची विभाजन क्षमता मात्र संपते। अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करण्याच्या प्रक्रियेस विभेदन असे म्हणतात व अशा विभेदी पेशींपासून स्थायी ऊती बनतात। स्थायी ऊती या सरल स्थायी ऊती व जटिल स्थायी ऊती अशा 2 प्रकारच्या असतात। आता आपण बघूया सरल स्थायी ऊती। या एकाच प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात आणि त्यांच्या कार्यानुसार आपण त्यांचे प्रकार बघूया। सरल स्थायी ऊतींचे प्रकार: मूल ऊती, स्थूल ऊती आणि दृढ ऊती। आपल्याला तीनही ऊतींच्या आकृत्या इथे दाखवलेल्या आहेत। आता आपण बघूया मूल ऊती। मूल ऊतींचे स्वरूप आपण बघूया। या पातळ पेशीभित्तिका असलेल्या आंतरपेशीय पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी असतात। त्यांचा आढळ मूळ, खोड, पाने, फुले, फळे व बिया या सर्व अवयवांमध्ये या मूल ऊती आढळतात। त्यांचं कार्य आहे मोकळ्या जागा भरणे, वनस्पतीला किंवा त्या ठराविक भागाला आधार देणे आणि अन्न साठवणे। या मूल ऊतींचे उपप्रकार सुद्धा आहेत, हरित ऊती आणि वायू ऊती। हरित ऊती या पानातील मूल ऊती प्रकाश संश्लेषण करत असतात, तर वायू ऊती जलीय वनस्पतींना खोडे व पाने यांना तरंगण्यास मदत करतात। त्यानंतर सरल स्थायी ऊतीचा दुसरा प्रकार आहे स्थूल ऊती। त्यांची आकृती या पद्धतीने आहे। या पेशींचे स्वरूप या लांबट पेशी आहेत। सेल्युलोज व पेक्टिनमुळे कोपऱ्यांशी जाड झालेल्या पेशीभित्तिका असतात यामध्ये आणि या पेशी मात्र जिवंत पेशी असतात। यांचा आढळ पानांचे देठ, खोड, फांद्या यांच्या तळाशी या पेशी आढळतात। त्यांचं कार्य आहे अवयवांना लवचिकता आणि आधार देणे। त्यानंतर तिसरा सरल स्थायी ऊतीचा प्रकार आहे दृढ ऊती।
शब्दावरूनच लक्षात येईल, दृढ म्हणजे कठीण. बघा, या पेशींचं स्वरूप आपण बघूया. दोन्ही टोकांना निमुळत्या होत गेलेल्या पेशी असतात. यामधील पेशी मात्र ह्या मृत पेशी असतात आणि पेशी भित्तिकेत लिग्निन हा पदार्थ असतो. या उती खोड, पानांच्या शिरा, बियांचे कठीण कवच, नारळाचे बाह्य आवरण या ठिकाणी आढळतात आणि त्यांचं कार्य आहे अवयवांना टणकपणा व मजबूती देणे. या पद्धतीने आपण सरळ स्थायी ऊतींचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तुम्ही या पेशी कुठे आढळतात, त्यांचं कार्य काय याबद्दलची सर्व माहिती वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. त्यानंतर जटिल स्थायी ऊतींचे प्रकार आपण बघूया. ऊतींचं नाव आहे जलवाहिनी आणि दुसरं आहे नाव रसवाहिनी. या दोन जटिल स्थायी ऊती आहेत. बघा, इथे जलवाहिनी आणि रसवाहिनी आपल्याला इथे आकृतीत दाखवलेले आहेत. जलवाहिनी, रसवाहिनी. त्यांची वैशिष्ट्ये, आधी आपण जलवाहिनीची वैशिष्ट्ये बघूया. जाड भिंतींच्या मृत पेशींपासून या बनलेल्या असतात. त्यामध्ये असणाऱ्या पेशी आहेत वाहिनिका, वाहिन्या व तंतू या मृत पेशी असतात. आणि जलवाहिनीतील मूलऊती ही जिवंत पेशी या जलवाहिनीमध्ये असतात. जलवाहिन्यांचं कार्य एकमेकांना जोडलेल्या नळांसारखी यांची रचना असते. पाणी व खनिजांचे वहन खालून वरच्या दिशेने करत असतात. त्यानंतर रसवाहिनी. रसवाहिनीची वैशिष्ट्ये आहेत. मध्ये पेशीद्रव्य असलेल्या जिवंत पेशीपासून या ऊती बनलेल्या आहेत. त्यामध्ये असणाऱ्या पेशी चाळण नलिका, सहपेशी, रसवाहिनी मूलऊती या जिवंत पेशी आहेत, तर रसवाहिनी तंतू या मृत पेशी आहेत. यांचं देखील कार्य, यासुद्धा एकमेकांना जोडलेल्या नळ्या पानांकडून शर्करा व अमिनो आम्लांचे वहन वरच्या व खालच्या दिशेने करतात. जलवाहिनी हे मुळांकडून पाण्याचं वहन वनस्पतीच्या वरच्या दिशेने करतात आणि रसवाहिन्या हे पानांमध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या वरच्या आणि खालच्या भागामध्ये पोचवण्याचं काम करत असतात. त्यानंतर पृष्ठभागी ऊतींची माहिती आपण घेऊया. बघा, रिओ, लिली किंवा कोणतेही ताजे मांसल पान घ्या. ते खेचून व दाबून असे तिरकस फाडा की तुकड्याबरोबर या पानाची पारदर्शक साल दिसू लागेल. चिमट्याने ही साल वेगळी करून सॅफ्रॅनिन या रंगद्रव्याच्या विरल द्रावणात 1 मिनिट ठेवा. काचपट्टीवर साल अलगद पसरून तिच्यावर आच्छादक काच ठेवा आणि सूक्ष्मदर्शीच्या साहाय्याने आपण निरीक्षण करणार आहोत. निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की वनस्पतीचा संपूर्ण पृष्ठभाग हा पेशींच्या एकाच थराने बनलेला असतो. या थरालाच अपित्वचा असे म्हणतात. अपित्वचेतील पेशी सपाट असून त्यांच्यात आंतरपेशीय पोकळ्या नसल्याने एक सलग असा थर तयार होतो. खोड व पानांच्या अपित्वचेवर क्युटिकल हा मेंचट थर असल्याने त्याच्या खालील भागातील पाणी राखून ठेवले जाते. या पद्धतीने आपण वनस्पती ऊतींची माहिती घेतलेली आहे. यावर आधारित प्रश्न आपण बघूया. प्रश्न पहिला आहे, खालील प्रत्येक विधान चूक आहे. या विधानातील 1 किंवा 2 शब्द बदलून ती बरोबर करून पुन्हा लिहा. ज्याप्रमाणे आपण प्राणी ऊतींमधील प्रश्न आपण बघितलेले आहेत त्याच पद्धतीने वनस्पती ऊतींवर आधारित हे प्रश्न आहेत. बघा, हरित ऊती वनस्पतींना तरंगण्यास मदत करते. हे विधान चुकीचं आहे, हे तुम्ही बरोबर करून लिहायचं आहे. त्याचबरोबर शेवटचा जो प्रश्न आहे, दृढ ऊतींमध्ये हरितद्रव्य असते, हे सुद्धा विधान चुकीचं आहे, ते तुम्ही बरोबर करून लिहायचं आहे. त्यानंतर गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचं कारण लिहायचं आहे. जलवाहिनी, रसवाहिनी, दृढ ऊती आणि विभाजी ऊती. त्यानंतर खालील ऊतींची नावं लिहायची आहेत. बघा, वनस्पतींची उंची वाढवणारी ऊती कोणती आहे ते लिहायचं आहे आणि खोडाचा घेर वाढवणारी ऊती कोणती आहे ते तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, फरक लिहा. वनस्पतींमधील सरळ ऊती व जटिल ऊती. आणि टिपा लिहा, विभाजी ऊती आणि जलवाहिनी.
इत्यादी प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत.